नवी मुंबईत देहव्यापार रॅकेटचा पर्दाफाश, 9 पीडित महिलांची सुटका, लॉज व्यवस्थापकासह तिघांना अटक। नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने तळोजा परिसरातील एका लॉजवर छापा टाकून देह व्यापाराच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे। या कारवाईत वेश्या व्यवसायात अडकवण्यात आलेल्या 9 पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून लॉज व्यवस्थापकासह तिघांना अटक करण्यात आली आहे। पोलिसांना तळोजा येथील हॉटेल अबोडीन लॉजिंग अँड बोर्डिंग मध्ये देह व्यापार सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर बनावट ग्राहकाच्या माध्यमातून सापळा रचण्यात आला। ग्राहकाचा इशारा मिळताच पोलिसांनी लॉजवर छापा टाकून कारवाई केली। तपासात लॉज व्यवस्थापक बलराम गौडा तसेच वेटर गिरीश पुजारी आणि कृष्णराज पाटील हे महिलांना ग्राहक उपलब्ध करून देण्यासाठी मध्यस्थी करत असल्याचे निष्पन्न झाले। देह व्यापारासाठी बनावट ग्राहकाकडून 3000 रुपये स्वीकारल्याचेही उघड झाले। या प्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात संबंधित आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तिघांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे। प्रकरणाचा पुढील तपास नवी मुंबई गुन्हे शाखेकडून सुरू आहे। नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभाग जो AHTU विभाग आहे यांच्या जे सिनियर PI गजानन कदम यांना माहिती मिळाली की हॉटेल अबॉर्ड इन या ठिकाणी महिलांचा वेश्या व्यवसायाचा अनैतिक व्यवसाय चालतो। त्यानुसार त्यांनी त्या ठिकाणी छापा टाकला आणि 9 पीडित महिलांची सुटका केली। यामध्ये जो लॉज मॅनेजर आहे बलराम नंजय गौडा आणि 2 इतर वेटर आहेत शेखर पुजारी आणि कृष्णराज पाटील यांना ताब्यात घेतलेला आहे। यांच्यावरती तळोजा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यांची 21 जुलैपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर आहे। सर्वोच्च उल्लेखनीय कामगिरी सिनियर PI गजानन कदम, API योगेश देशमुख, PSI सरिता गुडे, पोलीस शिपाई ठाकूर चव्हाण, हवालदार सविता म्हात्रे, ज्योती अडकमोल आणि चालक पोलीस हवालदार मोहिते यांनी केलेली आहे। मनोज भिंगारडे, संवाद मराठी लाईव्ह, नवी मुंबई। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, CCTVची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54।